भारतीय संघात नाशिकच्या साहिल पारखची निवड झाल्याबद्दल त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी पेढे वाटून तसेच फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला। साहिलच्या या निवडीबद्दल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या। साहिलच्या निवडीमुळे गोल्फ क्लब मैदानावर पेढ्यांचे वाटप करण्यात आले। साहिलच्या निवडीची बातमी समजताच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले। यावेळी सेक्रेटरी समीर रपटे, माजी रणजी खेळाडू राजेंद्र लेले, सतीश गायकवाड, फयाज गंजीफ्रॉकवाला, रतन कुलटे, शर्मिला साळी, भावना गवळी तसेच शांताराम मेने यांच्यासह खेळाडू उपस्थित होते। नाशिक क्रिकेट अकॅडमीमध्ये देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी नाशिक क्रिकेट अकॅडमीचे संचालक मकरंद ओक व प्रशिक्षक श्रीरंग कापसे आणि अमित पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते। यावेळी पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। साहिल सारखे अनेक खेळाडू नाशिकमधून निर्माण व्हावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। दरम्यान साहिलचे कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी देखील पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला। आपल्या लेखाने नाशिकच्या दृष्टीने एक इतिहास घडवला याचा अभिमान साहिलच्या पालकांच्या चेहऱ्यावर यावेळी झळकत होता। साहिलचे वडील गोकुळ पारख यांचा आज योगायोगाने वाढदिवस असल्याने व त्यांच्या घरी साहिलच्या निवडीची बातमी येऊन पोहोचल्याने दुग्ध शर्करा योगच त्यांना अनुभवायला मिळाला। यावेळी साहिलचे आजोबा चंद्रकांत पारख, आजी सुमन पारख, हसमुख पारख, कविता पारख, वडील गोकुळ पारख, आई स्नेहल पारख, स्मित पारख, नयन भंडारी, कपिल कुचेरिया, राहुल डुंगरवाल, रोहित सुराणा यांच्यासह युवा ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। दैनिक भ्रमर, नाशिक।